हॅलो अँड वेलकम टू ऑल. सो आजचं आपलं हे 7वं लेक्चर, SAP FI 30 डेज चॅलेंज. हा जो आपला कोर्स आहे हा आपण 1 फेब्रुवारीला सुरू सुरू केला आणि आज मितीला आपण आपलं हे 7वं लेक्चर आता घेतोय. टोटल 24 लेक्चर्स आपली होणार. प्लस मायनस होऊ शकतं, पण मायनस नाही प्लसच होईल. पण 24 लेक्चर्स मध्ये आपला हा कोर्स आहे तो पूर्ण होणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला मी काही प्रत्येक आता एक टॉपिक संपल्यानंतर काही सिलेक्टेड प्रश्न पण तुम्हाला मी देणार आहे आणि त्यांची उत्तरं उत्तरं जर तुम्हाला दिली तर जास्त काही मजा येणार नाही. सो आपण ते कसं बघू, कसं करायचं. प्रश्न उत्तर, प्रश्नच द्यायची का उत्तरं द्यायची, दोन्ही द्यायचं, ते आपल्याला ठरवायला लागेल. एनिवे, डझंट मॅटर. मी तुम्हाला क्वेश्चन आणि आन्सर्स हे दोन्ही देणार आहे, सो दॅट तुम्हाला वाचण्यामध्ये, अभ्यास करण्यामध्ये जास्त कन्व्हिनियन्स राहील. आणि पूर्ण दिवसामध्ये तुम्ही जेव्हा फ्री असता त्यावेळेला मागे आपण जे आता टोटल आपलं हे 7वं लेक्चर आहे, तर 7वा व्हिडिओ आपला आहे हा. 6 व्हिडिओ मागील आपण व्हिडिओ युट्यूबवर पण पब्लिश केलेत. कदाचित हा युट्यूबवरचा शेवटचा व्हिडिओ असेल या शृंखलेमध्ये. नंतर मग कुठला तरी 15 वगैरे आपण पब्लिश करू, अँड सो ऑन. सो आज आपल्याला फिस्कल इयर वॉरंट, त्याचं ट्रान्झॅक्शन कोड OB29 आहे, हा कॉन्फिगर करायचा आहे. मग तो आपल्या कंपनी कोडला आपल्याला असाइन करायचा आहे. सो असाइन फिस्कल इयर वॉरंट टू कंपनी कोड, OB37 ह्याचा ट्रान्झॅक्शन कोड आहे. आता पाथ माहिती असेल तर ट्रान्झॅक्शन कोड आपण कसा शोधायचा हे तुम्हाला समजले आता. मग आपण आपलं चार्ट ऑफ अकाउंट डिफाईन करायचा. चार्ट ऑफ अकाउंट हा आपल्या लेजर अकाउंटिंग साठी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावत असतो. तो पण आज डिस्कस करणार, आपण कॉन्फिगर पण करणार. मग चार्ट ऑफ अकाउंट डिफाईन केल्यानंतर आपण आपला चार्ट ऑफ अकाउंट कंपनी कोडला असाइन करणार. थोडक्यात यामध्ये आपण वारंवार असं बघतोय, डिफाईन असाइन, डिफाईन असाइन. काल व्हरायंटच्या बाबतीत पण आपण बघितलं की आपण डिफाईन करतो व्हरायंट, मग त्याची व्हॅल्यू डिसाईड करतो आणि मग तो असाइन करतो. आणि 5वं आपलं लास्ट असेल डिफाईन अकाउंट ग्रुप्स. म्हणजे लेजर अकाउंटच्या दृष्टीने पहिलं पाऊल आपलं चार्ट ऑफ अकाउंट आहे आणि दुसरं पाऊल आपलं अकाउंट ग्रुप्स आहे. आपले अकाउंट ग्रुप्स एकदा बनले का त्यानंतर आपलं नेक्स्ट स्टेप ही मास्टर रेकॉर्ड्स आपल्याला तयार करायला लागतील. ते आपण पुढच्या आठवड्यामध्ये बघणार आहोत. ऑलराईट, ओके. तर आपण फिस्कल इयर वॉरंटकडे आता वळूया. ओके, सो आय विल शेअर दिस PPT विथ यू. ओके, अँड जस्ट all right. So credit control area is already over. Assignment of credit control area to company code is also over. Okay. Variant principle पण काल मी तुम्हाला डिस्कस आपण केलेला आहे. Variant is nothing but it is a value, it is a function which we define only once. फक्त एकदाच आपण डिफाइन करतो, but we use it very often, again and again. वरायंट फंक्शन आपण SAP मध्ये एकदाच डिफाइन करतो
आणि वारंवार वापरतो. तो त्याच्यामध्ये 3
मला फोन आला. सर माईक चालू करा. Okay, so we are into display IMG. माझी स्क्रीन सगळ्यांना दिसते ना व्यवस्थित? हॅलो, कन्फर्म? हो सर. Okay, 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 okay. So now we go to financial accounting. Okay. फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये खाली फायनान्शियल अकाउंटिंग न्यू म्हणून आहे का बघा. फायनान्शियल अकाउंटिंग न्यू याला मी क्लिक करतो. फायनान्शियल अकाउंटिंग न्यू. ओके. त्यामध्ये ग्लोबल सेटिंग्स, फायनान्शियल अकाउंटिंग ग्लोबल सेटिंग न्यू. त्यानंतर लेजर्स, फिस्कल इयर अँड पोस्टिंग पिरियड्स. ओके. आणि मेंटेन फिस्कल इयर व्हेरियंट और वरायंट. मेंटेन फिस्कल इयर वरायंट आणि लगेच मेंटेन केलं का देन असाइन कंपनी कोड टू फिस्कल इयर वरायंट. इथे आपलं हे सेटिंग संपणार आहे. ओके. सो मेंटेन फिस्कल इयर वरायंटला मी राईट क्लिक करतो. राईट. आणि राईट क्लिक करून डिस्प्ले टेक्निकल इन्फॉर्मेशन मध्ये यू कॅन सी लास्ट 4 कॅरेक्टर्स आर OB29. ओके. सो आय थिंक हे कालच तुम्ही लिहून घेतलंय. मेंटेन फिस्कल इयर वरायंट OB29 आपला ट्रान्झॅक्शन कोड आहे. पण माझ्या आठवणीनुसार कालच आपण बहुतेक तुमच्या वहीमध्ये लिहून घेतलेलं आहे तुम्ही. राईट. सो आय गो बॅक. ओके. इथे हे जे क्लॉक लाईक सिम्बॉल आहे विच इज नथिंग बट IMG ऍक्टिव्हिटी, त्याला मी डबल क्लिक करतो. हा, डबल क्लिक केल्यानंतर
इथे मला हे सगळे फिजिकल इयर व्हरायंट दिसतात इकडे बघा. FY इज नथिंग बट इट इज फिजिकल इयर व्हरायंट. बरेच काय काय दिसत आहे. 00, 01, 24, 2V, 3V, 40, एक्सेट्रा 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 एक्सेट्रा. ऑल राईट. मला आय हॅड टू ऍक्च्युली फाइंड आउट V3. मला V3 फाइंड आउट करायचं आहे. ओके. सो यामध्ये कॉलम्स काय काय आहेत? डिस्क्रिप्शन, कॅलेंडर इयर तुमचं फिजिकल इयर आहे का, इयर डिपेंडेंट आहे का, नंबर ऑफ नॉर्मल पोस्टिंग पिरियड किती, स्पेशल पिरियड पोस्टिंग किती, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो मला फक्त काय करायचं आहे, V3 सिलेक्ट करायचं. V3. सो आय गो टू V3. बस हा पहिल्या लाईनवर मला V3 मिळाला. V3 इज एप्रिल टू मार्च. इथे क्लिअरली दिसतंय बघा. V3 इज एप्रिल टू मार्च. ओके. एप्रिल टू मार्च आणि 4 स्पेशल पिरियड्स. नॉर्मल पोस्टिंग पिरियड 12 आहेत आणि स्पेशल पोस्टिंग पिरियड 4 आहेत. ओके. सो हा काय आपल्याला डिफाईन करायची गरज नाहीये. हे ऑलरेडी सिस्टीममध्ये SAP सिस्टीमने आपल्याला प्रोव्हाइड केलेले असतात. काही काही लोक काय करतात, तो कॉपी करतात आणि स्वतःचा डिफाईन करतात. आता हा पंकज लर्निंग आहे. या पंकज लर्निंगनी जानेवारी टू डिसेंबर स्वतःचा फिजिकल इयर ठेवलेला आहे. मग त्यांनी काय केलंय, K4 कॉपी केला असेल, K4, आणि K4चं नाव बदलून ZY ठेवलं असेल. ते तसं करू शकतो, पण आपल्याला तशी काही गरज नाहीये. आपण बघितलं की V3 हा जो आहे तो V3 जो आहे तो एप्रिल टू मार्च आहे. राईट. आणि तो आपल्यासाठी अगदी योग्य असा आहे. V3 इज क्वाइट सुटेबल फॉर अस इन इंडिया. ऑल राईट. ठीक आहे. ओके. तर हा V3 एक्झॅक्टली काय आहे हे एकदा बघण्यासाठी आपल्याला तर दिसतंय समोर एप्रिल टू मार्च आहे आणि 4 स्पेशल पिरियड्स. इकडे बाजूला पिरियड्स म्हणून आहे, याला मी सिलेक्ट करतो आणि इथं पिरियड म्हणून आहे. त्या पिरियडला डबल हा फोल्डर आहे, हे 3 फोल्डर आहे, त्याला मी पिरियडला क्लिक करतो. ओके. सो व्हॉट इट सेज नाउ, लिसन, आय एम फिजिकल इयर व्हरायंट V3. हा V3 आपल्याला सांगतोय की आय एम फिजिकल इयर व्हरायंट V3. हु एम आय? आय एम फिजिकल इयर व्हरायंट V3. लाईक विच इज एप्रिल टू मार्च इज नॉर्मल पोस्टिंग पिरियड आणि 4 स्पेशल पोस्टिंग पिरियड आहेत. ओके. सो नॉर्मल पोस्टिंग पिरियड 12 आणि 4 पोस्टिंग पिरियड आर स्पेशल पिरियड. ओके. त्यानंतर इथे मंथ, फर्स्ट मंथ, सेकंड मंथ, थर्ड मंथ, 4 मंथ वगैरे 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 असं इथे सगळं दिसतंय. पहिला महिना म्हणजे जानेवारी. जानेवारी इज यू कॅन से 31 days. दुसरा महिना फेब्रुवारी. फेब्रुवारी इज नाव 2024 आहे, त्यामुळे फेब्रुवारी इज लीप इयर 29. 2024 आहे ना, फेब्रुवारी मध्ये 29, मार्च मध्ये 31, एप्रिल 40, असं करत हे 12 महिन्याचं नंबर ऑफ डेज किती असतात ते सिस्टीमने तिकडे आपल्याला दाखवलंय. ओके. तर याच्यामध्ये हा आपला पहिला महिना आहे वर्षाचा, कॅलेंडर इयरचा. तो कॅलेंडर इयरचा पहिला महिना आहे. आपलं फिजिकल इयर कॅलेंडर इयर आहे का? नाही. सांगा बघू. नाही नाही नाही, आपलं फिजिकल इयर कॅलेंडर इयर नाही आहे. आपलं फिजिकल इयर जे आहे ते एप्रिल पासून सुरू होत आहे. कळलं? मग आपल्या आपल्या बाबतीत एप्रिल महिना जो असेल तो फर्स्ट पिरियड असेल. आपल्या बाबतीत एप्रिल महिना हा फर्स्ट पिरियड आहे. सो इकडे बघा तुम्ही, एप्रिलच्या समोर पिरियड 1 असं लिहिलंय. कळलं? मे आपल्या बाबतीत पिरियड 2 आहे, कारण आपल्या बाबतीत पिरियड 4 पासून सुरू झाले ना. जून इज फॉर अस थर्ड पिरियड.
July is for us fourth period. July. August is for us fifth period. September is sixth period. October is seventh period. November is for us eighth period. आणि December for us is ninth period. December is ninth period. बरोबर? परफेक्ट आहे? कॅन यू कन्फर्म प्लीज? हो. एप्रिल पासून काउंटिंग सुरू केलं. आता आपण पुढच्या वर्षामध्ये स्टेप इन करतोय, म्हणजे पदार्पण करतोय नेक्स्ट इयर मध्ये. तो नेक्स्ट इयर म्हणजे आपल्यासाठी जानेवारी. जानेवारी कॅलेंडर मधला पहिला महिना आहे हे तर सगळ्या जगाला माहिती आहे, पण आपल्यासाठी जानेवारी कितवा पिरियड असेल? आपल्यासाठी आपल्यासाठी जानेवारी आपल्यासाठी 10वा. कितवा पिरियड असेल? व्हेरी गुड, 10वा पिरियड असेल. जानेवारी आपल्यासाठी 10वा पिरियड आहे. मग आता मला सांगा, फेब्रुवारी, ओके, आत्ताचा महिना हा जो चालू आहे, ओके, सो आज मी ऑफिसमध्ये गेलो होतो ना सकाळी दुपारी और थ्रू आउट द डे. त्यावेळेला मी जो पिरियड ओपन केला असेल तो कुठला पिरियड असेल आज? म्हणजे ह्या महिन्यामध्ये, रादर ह्या महिन्यामध्ये मी जो पिरियड ओपन केला ऑफिसमध्ये तो कितवा पिरियड असेल? फेब्रुवारी 11वा. 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 11वा, करेक्ट, 11वा. आणि मार्च म्हणजे आपला 12वा. बरं, ठीक आहे, ओके. इथपर्यंत सगळ्यांना समजलं? ओंकार, तुझं पण जरा थोडं मला एक एक्नॉलेजमेंट पाहिजे. हो सर. ठीक आहे. आता आता आपण शेवटच्या कॉलमकडे येऊया, विच इज कॉल्ड एज इयर शिफ्ट. इयर शिफ्ट एकदम सावधान होऊन ऐका, आणि अगदी सिंपल आहे, म्हणजे त्याच्यात फार कॉम्प्लिकेशन काय नाहीये. आपलं जे आत्ताचं इयर आहे, जे चालू आहे, ते 23-24 आहे, राईट? आपलं इयर आहे ना, आता चालू आहे ते 23-24 आहे. हो. हो. मग ते चालू कधी झालं आपलं इयर? 1 एप्रिल 2023. अरे हा तर बोलो, कधी चालू झालं आपलं? 1 एप्रिल 2023 ला चालू झालं की नाही? हो. हो. आणि आपलं 31 मार्चला आपला 2024 ला आपलं नॉर्मल पिरियड 12वा आपलं होणार. 31 मार्चला आपलं अकाउंटिंग इयर संपणार, फिस्कल इयर संपणार. बरोबर आहे? हो. हा. आता आता एसएपी मध्ये ना, आपण एसएपी मध्ये 2023-24 असं म्हणू शकत नाही. तुम्ही कॉलेजमध्ये असं म्हणत असाल, अकॅडमिक इयर 23-24, अकॅडमिक इयर 21-22, किंवा तुमच्या इन्कम टॅक्स मध्ये तुम्ही प्रिव्हियस इयर 22-23, असेसमेंट इयर 23-24, ही जी म्हणायची जी एक पद्धत आहे ती एसएपी मध्ये तशी नाहीये. एसएपी इज सेइंग 2023-24 ना, मग तू एक तर 2023 बोल, नाही तर 2024 बोल. मला दोन दोन चालत नाही. आयदर यू से 2023 is your year, or you say 2024 is my year. बरोबर? तो आता मी असा विचार करतोय, ओके, म्हणजे एसएपी कडून मला क्वेश्चन असा आला की तुम्ही सिस्टीम मध्ये या ईआरपी मध्ये 2023-24 असं तुम्ही काही करू शकणार नाही. तुम्ही एकदा 2023 म्हणा, नाही तर 2024 म्हणा. तर आता मला सांगा, आपले जे 12 पिरियड आहेत, आपण स्पेशल पिरियडचा अजून एक चकार पण शब्द काढलेला नाहीये. आपले जे 12 पिरियड आहेत, 12 महिने आहेत आपले, 12 पिरियड, त्याच्यातले किती महिने 23 मध्ये येतात? हाऊ मेनी मंथ्स फॉल्स इन 23? 23, फक्त 23 चा विचार करा तुम्ही. 23 आउट ऑफ 12 मंथ्स, हाऊ मेनी मंथ्स फॉल इन 23?
9. बरोबर आहे. आणि 24 मध्ये 24 मध्ये किती महिने येतात मग आपल्या त्या 12 पिरियड मधले? 3 month. 3 month. तो कौन जीता फिर? 23. हा, 23 मध्ये आपले जास्त महिने आहेत 9, आणि 24 मध्ये फक्त 3च आहे. म्हणून मी असा मनाचा निश्चय केलाय की ओके, मग आपण आपल्या इयरला 2023 म्हणूया. बरोबर आहे, आपल्या इयरला 2023 असं म्हणूया. ठीक आहे, काय हरकत आहे का तुमची याला? पायल, ओंकार? हो सर. जो जीता वही सिकंदर. 23 मध्ये माझे 9 महिने मोडतात, 24 मध्ये माझे 3 महिने मोडतात. बरोबर. मग मी असा विचार केला, ठीक आहे 23 मध्ये 9 महिने आहेत ना, मग 23 मध्ये जास्त महिने आहेत, मग मला उलट बरं पडेल ना मी त्याला 23 म्हटलं तर. म्हणून म्हणून इथे बघा आता, हा माझा चौथा पिरियड जो आहे, त्या चौथ्या पिरियड मध्ये, म्हणजे जो ऍक्च्युली 4th मंथ आहे तो ऑफ द कॅलेंडर इयर, पण माझ्यासाठी तो पहिला पिरियड आहे. बरोबर. पण तो 23 मध्येच आहे ना, 23 मध्येच आहे तो. म्हणून मला, मी 2023 मध्ये असल्यामुळे आय विल से की माय देर इज नो ऍडजस्टमेंट नेसेसरी, कारण मी 2023 मध्येच आहे. गो टू नेक्स्ट. हा 5वा महिना आहे, पण दुसरा पिरियड आहे. हा दुसरा एसएपीचा दुसरा पिरियड आहे. हा एसएपीचा दुसरा पिरियड 23 मध्येच आहे ना? आहे. म्हणून मला काय हालचाल करायची गरज नाही, मला काही ऍडजस्टमेंट करायची गरज नाहीये. त्यामुळे मी त्याला 0 म्हणतोय. असं करत करत मी प्रत्येक हे जे पुढचे पिरियड आहेत, अगदी 5, 6, 7, 8 आणि 9, या प्रत्येकाशी मी असा संवाद साधतोय की आर यू इन 23? एव्हरीबडी सेइंग येस सर, वी आर इन 23. सो म्हणून मला इथे काही ऍडजस्टमेंट करायची गरज नाही, कारण ते 23 मध्येच आहेत सगळेच्या सगळे. आणि ते 23 मध्ये असणारे नंबर ऑफ मंथ्स जास्त होते, म्हणून तर मी त्याला 23 असे इयर सिलेक्ट केलंय. बरोबर आहे, हो की नाही? ओके. आता मला सांगा, आपलं अकाउंटिंग इयरचं पुढचं अकाउंटिंग इयर येणार आहे, फिस्कल इयर. हा, आता बघा, आता गोंधळून जाऊ नका. पुढचं फिस्कल इयर जे येणार आहे ते कधी सुरू होणार आहे? पुढचं फिस्कल इयर आपलं आपलं मार्च इंडिया मधलं, ते कधी सुरू होणार आहे? 1 एप्रिल 2024. आता मला तुमच्याकडून रिस्पॉन्स पाहिजे. तुम्ही जर गप्प बसलास तर मला वाटेल की तुम्हाला 1 एप्रिल 2024, 31 24, मार्च 2000. 25. बरोबर आहे. मग त्याला आपण सर्वसामान्यपणे काय म्हणतो? 24, 25 असं म्हणतो ना, हो. सर्वसामान्यपणे. पण एसएपी आपल्याला तसं अलाव करते का 24, 25? नाही. बट एसएपी म्हणते तू एक तर 24 म्हण, तर 25 म्हण. माझ्याकडे नाटकं चालणार नाही, एकच म्हणायचं, 24 किंवा 25. मग परत तिकडे आपण काय निर्णय घेणार की चला ठीक आहे असं 24. आहे ना, मग मग त्याला आपण 24 म्हणून निवडणार की नाही? कारण हो. 24 मध्ये 9 महिने येतात. परत तोच आपला तीच विचारसरणी आपली असणार. 24 मध्ये 9 महिने आणि 25 मध्ये 3 महिने. बरोबर आहे. सो आता हे लक्षात घ्या, म्हणजे माझं 1 एप्रिल 2024 पासून जे इयर सुरू होणार आहे ना, त्याच्यासाठी 24 रिझर्वड आहे. त्यासाठी 24 आता रिझर्वड आहे, रिझर्वड. सो त्या 24 ला मी आरक्षण देऊन टाकलं. आणि 24 ला आता माझे, ह्या आत्ता आपण जी चर्चा करतोय त्या वर्षांमध्ये, त्या 3 महिन्यामध्ये मला 24 घेता येणार नाही. मला काय करायला लागेल? मला 23 घ्यायला लागेल ना, कारण मी माझ्या
ह्या वर्षाला, आत्ताच्या वर्षाला म्हणतोय मी, हे जे समोर तुमचे आहे ते, त्याला मी 23-24 असं आधी डिस्क्राईब केलं आणि 23 म्हटलं. मग आता हे सगळं 0-0-0 हे तुम्हाला मी सांगितलं की प्रत्येक एप्रिल पासून ते डिसेंबर पर्यंत आपण 2023 मध्येच होतो, त्यामुळे कुठलीही ऍडजस्टमेंट करायची गरज नाही. म्हणून त्या कॉलम मध्ये मी 0-0-0 लिहिलं. तुम्हाला माहिती आहे झिरोचा अर्थ की असे काहीच करायचं नाही, न्यूट्रल. बरोबर. मग आता तुम्ही आपल्या इयरचा जो जानेवारी 24 आहे, बरोबर आहे, जो आपला जानेवारी 24 आहे ना, जानेवारी 24, मी तिघांना विचारतोय, मी जानेवारी 24 जो आहे तो माझा 10वा पिरियड आहे का? हो आहे ना, हो 10वा पिरियड आहे. मग त्यासाठी मी फिस्कल इयर कोणचं घ्यायला पाहिजे? खबरदार, मी 24-24 नेक्स्ट इयर जे आहे ना, 24-25, त्याच्यासाठी मी आरक्षण देऊन टाकलेलं आहे ऑलरेडी 24ला. जे माझं नेक्स्ट फायनान्शियल इयर आहे ना, 24-25, त्याला मी ऑलरेडी आरक्षण दिलंय की यू आर 24 SAP मध्ये. मग आत्ता माझा जो 10वा पिरियड आहे, जानेवारी 2024, त्याला मी 24 कसं म्हणणार हो? मला काय करायला लागेल? 24 मधून एक मायनस करायला लागेल. 24 मधून मला एक मायनस करायला लागेल. म्हणून इथे आपण लिहिणार -1. फेब्रुवारी मध्ये पण ती स्टोरी, आणि मार्च मध्ये सुद्धा ती स्टोरी. SAP ची टेक्नॉलॉजी आहे. दिस इज मेड बाय SAP. की तुम्ही आता 23 म्हणून त्याला निवडलंय तुमच्या ह्या वर्षाला, तुमचे आता जे डिस्कशन चाललंय ते. मग हे जे सगळे इथे पुढे होते, पिरियड 1, पिरियड 2, पिरियड 3, सगळे बिनधास्त 23 मध्येच होते सगळे. पण जसं तुम्ही 10व्या पिरियड मध्ये स्टेप इन कराल, बरोबर, त्या 10व्या पिरियडला पण तुम्हाला जबरदस्ती कंपल्सरी 23 म्हणायला लागेल. पण आपण जर असा विचार केला गेलो की जानेवारी 24 जो विचार करायला गेलो, तर जानेवारी 24 आहे ना, तो 24. पण आपण SAP असं म्हणते की तो माझ्या दृष्टीने तो 23 पाहिजे. म्हणून त्या 24 मधून आपल्याला एक मायनस करायला लागेल, सो दॅट वी विल लँड अप ॲट 23. आर यू फॉलोइंग? लिटिल लिटिल, थोडं तरी समजलं का? हो सर. हो. अगदी सोपं, फार हे नाही आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की 24-25 जे पुढचं वर्ष आपलं आहे ना, 24-25, पहिलं त्याचा फैसला करून टाका. बरोबर, त्याचा पहिला फैसला करा आणि त्याला आपले जरांगे पाटीलच्या स्वाधीन करूया आपण, म्हणजे काय आपला प्रॉब्लेम नाही. 24-25 जे इयर असेल ना, ते आपलं 24 इयर आहे, 24. मग जर पुढचं वर्ष जे आहे आपलं, पुढचं पुढचं जे एप्रिल पासून सुरू होणार आहे, त्याला जर आपण 24 म्हणणार असू, तर मग ह्या हे 3 पिरियड जे इथे राहिले त्याला मी 24 कुठल्या तोंडाने म्हणणार हो? त्याला मला 23 म्हणायला लागेल. पण कॅलेंडर इयरच्या दृष्टीने आपण जेव्हा 31 डिसेंबर 2023ला खूप धमाल केली रात्री इयर एंडिंग म्हणून, आणि मग रात्री 1-2 वाजता झोपलो, तर सकाळी उठलो तेव्हा तारीख काय होती? 1 जानेवारी 24 होती ना. पण ती आपल्या दृष्टीने ती आता नॉन SAP तारीख झाली आहे. आपल्या दृष्टीने, आपल्या दृष्टीने ती नॉन SAP तारीख झाली आहे. आणि SAP तारीख आणण्यासाठी मला त्या 24 मधून एक मायनस करायला लागेल. आय थिंक दॅट इज
ओव्हर. परफेक्ट आहे एकदम. हो सर. हो. ओके, व्हेरी नाइस. हा, सो आता ना आपण आपण हा V3 को हमने देख लिया है, जान लिया है, पहचान लिया है. हा आपण निवडलेला आहे, सिलेक्ट केलेला आहे. बरोबर आहे. आता आपल्याला फक्त तो काय करायचा, आपल्या कंपनी कोडला असाइन करायचा आहे. सो आय गो बॅक आणि इकडे इमिजिएट लगेच बघा, असाइन कंपनी कोड टू फिजिकल इयर व्हरायंट, राईट क्लिक करतो. डिस्प्ले टेक्निकल इन्फॉर्मेशन OB37. OB37 हा त्याचा ट्रान्झॅक्शन कोड आहे. सो आय गो बॅक, आय डबल क्लिक दिस. इथे याचं टायटलच असं आहे की कंपनी कोड आणि तुमचा फिजिकल इयर व्हरायंट या दोघांचं लग्न लावून देतो. या दोघांमध्ये एक नॉट बांधा. नॉट, नॉट म्हणजे गाठ. सो दॅट आपला कंपनी कोड ओळखायला लागेल या क्षणापासून. कॉन्फिगरेशन खाली डेटा इज सेव्ड असा मेसेज आल्यानंतर आपला कंपनी कोड ओळखायला लागेल की माझा V3 हा माझा आहे. म्हणून आपली SAP सिस्टीम आपल्याला V3 फिजिकल इयर व्हरायंट घेऊन आपल्याला ते पुढचे सगळे रिझल्ट देणार आहे. सो हे करण्यासाठी मला पहिल्यांदा पोझिशन वर जायला लागेल. आपला कंपनी कोड मला इथे फिलअप करावा लागेल. 2911 एंटर. इथे आलं बघा, कंपनी कोड काय 2911. कंपनी नेम काय 2911, म्हणजे कंपनी कोड नेम. आणि हा फिजिकल इयर व्हरायंट इथे मी लिहितो आता V3. तो लगेच धावून आला बघा मदतीला. आपण नुसतं V लिहिलं का लगेच V वाले सगळे बराबर बराबर धावत येतात आपल्याकडे. ओके, हे सगळे लोकांनी कोणी कोणी डिफाईन केलेले असतील. आपण V3 मध्ये जायचं. हा V3 आला. एप्रिल टू मार्च 4 स्पेशल पिरियड. आणि याला मी आता एकदा एंटर करतो. आता डिस्क्रिप्शन कॉलम जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला काहीच भरता येणार नाही, कारण तो ग्रेड आउट आहे. ग्रेड आउट. ग्रेड आउट याचा अर्थ आता तो इनऍक्टिव्ह आहे. ओके, मी आता इनऍक्टिव्ह आहे. मी त्याला एंटर करून बघतो. आय एम पुटिंग अ फिंगर ऑन प्रिंट ऑन एंटर. एंटर. हो, बहुतेक ना बराच वेळ झाला, त्यामुळे बहुतेक तो सहकार्य करत नाहीये. येस, ओके, नो प्रॉब्लेम.
ठीक आहे, म्हणजे आपलं आजचं जे टार्गेट होतं त्याच्यातल्या पहिल्या 2 स्टेप्स या झालेल्या आहेत. ओके, डिफाईन फिजिकल इयर व्हरायंट दिसतंय ना, ही स्क्रीन दिसते ना, ही स्क्रीन दिसते ना म्हटलं ओंकार. हो सर. आणि असाइन फिजिकल इयर व्हरायंट टू कंपनी कोड. ओके, आता आपण चार्ट ऑफ अकाउंट वर जाणार आहोत. तत्पूर्वी जस्ट एक तुम्हाला जेव्हा तुम्ही रेफर कराल त्यावेळेला तुम्हाला थोडीशी एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन मी इथे देऊ इच्छितो की आपले जे, जस्ट अ मिनिट. ओके, आपण इथून सुरू केलं. ओके, आय थिंक वी स्टार्टेड फ्रॉम दिस पर्टिक्युलर स्क्रीन. असाइनमेंट प्रोसेस. वेट अ मिनिट. ओके, व्हरायंट प्रिन्सिपल झालं. करंट स्लाइड. ओके ओके, हे झालं आपलं. सो आय गो टू द नेक्स्ट स्लाइड. आणि इथे फक्त काही स्लाइडच्या रूपाने तुम्हाला थोडी जास्त ऍडिशनल इन्फॉर्मेशन हेच जे आपण केलं त्याच्याबद्दल द्यायचा मी प्रयत्न केलाय. ओके, लाईक फिजिकल इयर म्हणजे काय, नॉर्मली अकाउंटिंग इयर नाही का. हे आपण फक्त एक रिव्हिजन करतोय आता. फिजिकल इयर इज नॉर्मली अकाउंटिंग इयर. ओके, सो अकाउंटिंग इयर जे आहे ते कॅलेंडर इयर असू शकेल किंवा नॉन कॅलेंडर इयर असू शकेल. कॅलेंडर इयर असेल तर जानेवारी टू डिसेंबर, आणि नॉन कॅलेंडर इयर असेल तर काय पण असू शकेल, मग एप्रिल टू मार्च, जुलै टू जून, ऑक्टोबर टू सप्टेंबर इत्यादी वगैरे वगैरे. ओके, देन आय गो टू नेक्स्ट स्लाइड. ओके, आता सपोज आपण मगाशी जे उदाहरण घेतलं ते माझ्याकडे स्लाइडवर याच्या आधीचं इयर आहे, आपल्या आधीचं इयर आहे. चला आपण आता एक मेंटली आपल्या आधीच्या इयर मध्ये जाऊया. म्हणजे आधीचं वर्ष काय होतं आपलं, त्याला आपण प्रेझेंट फिजिकल इयर म्हणूया. आधीचं इयर आपलं होतं 22-23, राईट, बरोबर. 22-23, दिस इज कॉल्ड एज इयर 22-23. पण एसएपी मध्ये, इन एसएपी द इयर 22-23 इज कॉल्ड एज फिजिकल इयर 22. बरोबर आहे, आपण आता बघितलं. कारण 22-23 मध्ये जे 12 महिने आहेत त्याच्यातले 9 महिने 22 मध्ये येतात आणि 3 महिने 23 मध्ये येतात. म्हणून आपण 22 सिलेक्ट केलं. तसंच इयर 23-24 इज कॉल्ड एज फिजिकल इयर 23, ते तर आता आपण बघितलंच. नेक्स्ट, फिजिकल इयर 22 म्हणजे लास्ट कंटेन्स द पिरियड एप्रिल 22 ते मार्च 23. तीच इन्फॉर्मेशन आहे, फक्त एक थोडीशी स्लाइडच्या रूपाने. एप्रिल 22 इज कॉल्ड एज फर्स्ट पोस्टिंग पिरियड ऑफ द फिजिकल इयर, मागच्या वर्षीचं. मे 22 सेकंड अँड सो ऑन, आणि मार्च पर्यंत 12वा. थोडं पुढे गेलं का एप्रिल, मे, जून आणि जुलै हे हे आपले 12 महिने हे इथे आले बघा. हे 12 महिने इकडे आले. 1 ते 12 हे आपले इथे आले नॉर्मल, त्याला म्हणतात नॉर्मल पोस्टिंग पिरियड, राईट. त्याला आपण नॉर्मल पोस्टिंग पिरियड म्हटले. ऑलराईट, आता नॉर्मल पोस्टिंग पिरियड म्हणजे 31 मार्च संपलं का लगेच ऍक्च्युली दुसरा नेक्स्ट इयर पण सुरू होणार आहे. पण त्या नेक्स्ट इयर बद्दल आपण काहीच बोलत नाहीये. आपण अजून असं म्हणतोय की आपलं जे मागच्या वर्ष जे आहे ते इथे 12व्या पिरियड मध्ये संपलं, त्याचा अकाउंटिंग काही बॅलन्स राहणार आहे, ऑडिट बॅलन्स राहणार आहे. त्यासाठी आपल्याला इथे काही स्पेशल पोस्टिंग पिरियड आपल्याला निवडावे लागतील, आणि ते स्पेशल पोस्टिंग पिरियड आपण 13, 14, 15, 16 आपण घेतलेले आहे. हे सगळं मी सांगून झालेलं आहे, फक्त आता एक डायग्रामच्या स्वरूपात तुम्हाला दाखवतोय, राईट.
सो करंट फिजिकल इयर इज 22. एप्रिल 22 टू मार्च 23 ला आपण 22 म्हटलं. फिजिकल इयर 22 इज ओव्हर. वी आर युझिंग 4 स्पेशल पिरियड्स वगैरे वगैरे हे सगळं ते चालं. ओके. इथे म्हटलंय V3 इज इक्वल टू एप्रिल टू मार्च आणि K4 इज इक्वल टू कॅलेंडर इयर. ओके. सो 12 नॉर्मल पिरियड असतात, स्पेशल पिरियड 4 असतात, त्यामुळे मॅक्झिमम पिरियड असतात ते 16 असतात. ओके. आणि इट इज मॅन्डेटरी दॅट एव्हरी कंपनी कोड शुड बी असाइन विथ 1 फिजिकल इयर व्हरायंट. अदरवाइज पोस्टिंग आर नॉट पॉसिबल. प्रत्येक कंपनी कोड जो आहे त्याला एक पोस्टिंग फिजिकल इयर व्हरायंट तरी आपण अलॉट केलाच पाहिजे, नाही तर पोस्टिंग शक्यच होणार नाही. म्हणून ते आपण फिजिकल इयर व्हरायंट, मग अशी ती वॉर्निंग मेसेज जो आला होता तो त्यामुळे आला होता. ओके. आता फॉर अ टाइम बिंग आपण एक मिनिट जरा या टेबलकडे आपण जर लक्ष टाकलं, हे थोडं तुमच्यासाठी थोडस एक्स्ट्रा एक एक्सरसाइज आहे. बघा, मी असं इथे लिहिलंय एकदम जानेवारी टू डिसेंबर हे कॅलेंडर इयर आहे. हा थोडस शिफ्ट झालं याच्यामध्ये, हे पॉवर पॉईंट मध्ये कॉपी करताना. सो आपले मंथ 1 2 3 4 5 वगैरे 12 पर्यंत आहे. आणि कारण का हा कॅलेंडर इयर आहे. हा मग अमेरिकेमध्ये जिथे कॅलेंडर इयर फॉलो करतात तिकडे तो इयर शिफ्टची काय गरज पडेल का अमेरिकेमध्ये? नाही. नाही, नाही पडणार ना. का जानेवारी टू डिसेंबर ते तो म्हणणं अरे वाह अच्छा है हमारे लिए, हमारे कुछ कुछ एडजस्टमेंट ही नहीं है. जानेवारी टू डिसेंबर त्यांच्यासाठी काय ऍडजस्टमेंट नाहीच आहे. कारण वर्षाचा पहिला महिना तो त्यांचा पहिला पिरियड आहे, वर्षाचा 12वा महिना आहे तो त्यांचा 12वा पिरियड आहे. सो दॅट्स वाय इन दॅट केस देर इज नो क्वेश्चन ऑफ इयर शिफ्ट. पण जर आपलं वर्ष 2021 असेल तर हे, आणि नॉन कॅलेंडर इयर असेल तर त्याला आपण आपण 2020 असं म्हणणार. 2020 राईट, आपण 2020 असं म्हणणार. पण त्यामध्ये आपला चौथा पिरियड जो आहे ना तो पहिला पिरियड होणार. चौथा महिना जो आहे वर्षाचा, वर्षाचा चौथा महिना जो आहे तो आपला एसएपी मधला फर्स्ट पिरियड होणार. वर्षाचा 12वा महिना जो आहे तो एसएपी मधला 9वा पिरियड होणार. ओके. दुसऱ्या वर्षातला पहिला महिना जो आहे तो एसएपी मधला 10वा पिरियड होणार, अँड सो ऑन. मग इथे आपल्याला इयर शिफ्ट करताना, पिरियड शिफ्ट करताना इथे आपण हेच बघाच उदाहरण आहे त्या एसएपी च्या स्क्रीन मध्ये दिसलं होतं. ते हे सगळे त्याला 0 0 0 0 येणार आणि इकडे -1 -1 -1 बरोबर आहे. पण एखादा जर एकदम हट्टाला पेटला, नाही मला असं नकोय, मला 21 पाहिजे, तू एक 2021 आहे ना, तो म्हणतो 2021 मी शेवटचा उच्चार करतो, मला ते पाहिजे. तर सिस्टीमने त्याला तसं पण दिलंय की ठीक आहे बाबा, तुला तसं करायचं तसं कर. मग तो काय करेल, 1 एप्रिल 2020 पासून 31 मार्च 2021 ला तो 21 म्हणेल, नॉन कॅलेंडर इयर 21 म्हणेल, है ना. नॉन कॅलेंडर इयर 21 म्हणेल. म्हणजे 21 मध्ये फक्त 3 महिने होते आणि 20 मध्ये 9 महिने होते. तरी पण तो काय म्हणतोय कि देखो अपने देश में माइनॉरिटी में रहेंगे वो तो प्राइम मिनिस्टर रहते हैं या कोई मिनिस्टर रहते हैं, आणि मेजॉरिटी मध्ये असतात ते त्यांना काय भाव नसतो, असं एक आपल्याकडे सीन आहे सध्या. सो ट्रुली स्पीकिंग त्या केसमध्ये काय होणार, हा जो आपला पहिला पिरियड आहे, हा हा पहिला पिरियड जो आपला आहे ना, त्याच्यामध्ये मला एक ऍड करावा लागेल. कारण पहिल्या पिरियड मध्ये मी जेव्हा असेल तेव्हा माझं इयर कुठलं असेल, 2020. हा बोलो, हे वर्ष आहे आपलं 2020-21. पण हा वेडा माणूस काय म्हणतोय की मला 2021च पाहिजे, फिजिकल इयर 2021 म्हणणार मी. मग आता मला सांगा, जेव्हा मी ह्या फर्स्ट पिरियड मध्ये असणार तेव्हा तो एप्रिल 20 हा महिना असणार ना.
जेव्हा मी ते फर्स्ट पिरियड मध्ये असणार तेव्हा तो एप्रिल 20 असणार की नाही? हो. मग मला एक एक ऍड करायला लागेल ना. हो. 2020 प्लस 1 इज इक्वल टू 2021 असं करायला लागेल ना. समजते का? हो. म्हणून मला इथे या सगळ्या बाकीच्या ह्या 1 to 9 मध्ये एक ऍड करायला लागेल आणि इकडे गप्प बसायला लागेल मला, कारण इथे मी 2021 मध्येच आहे. 10वा 11वा 12 पिरियड. इज दॅट व्हेरी फाईन? नो प्रॉब्लेम ॲट ऑल? का काही शंका आहे थोडीशी मनामध्ये? थोडंसं काय नाही. डाऊट आहे? नाही नाही, व्हेरी नाही गुड. सर. वेरी नाइस, वेरी नाइस, वेरी नाइस. चलो फिर इतना अगर समझे तो हम आगे बढ़ सकते हैं. जस्ट अ मिनट. वी कैन सर्टनली गो अहेड नाउ विथ अवर. ओके. हाँ, एसीपी स्क्रीन दिसते ना आता? एसीपी स्क्रीन दिसते? हो. ओके. आता मी एकदा एक एक्सरसाइज करून बघतो, कारण आतापर्यंत या रेकॉर्ड नुसार आपण कंपनी कोड, कंपनी, असाइन कंपनी कोड टू कंपनी हे केलं, बिझनेस एरिया डिफाईन केला. बिझनेस एरिया आपण क्लायंट लेवलला डिफाईन केला, क्लायंट लेवलला. कन्सोलिडेट हे सगळं क्लायंट लेवलला केलं आपण. हा, मात्र हे जे आहे ते असाइन बिझनेस एरिया टू कन्सोलिडेट हे सगळं क्लायंट लेवलला केलं. मग डिफाईन्ड क्रेडिट कंट्रोल एरिया पण हा कंपनी कोड लेवलला केला. ओके. सो हे जे सगळे इथूनचे 1 2 3 दिसतात मंडळी, आणि इकडे जे 5 दिसतात, 5, इकडे जे 5 दिसत आहेत त्याच्यातील त्याच्यातील हे 1 2 आणि 3 जे आहेत ना, डिफाईन बिझनेस एरिया, डिफाईन कन्सोलिडेटेड, हे 3 जे आहेत हे क्लायंट लेवलला आहेत. फक्त एवढं कन्फर्म करा. हे 3 जे सेटिंग आहेत हे क्लायंट लेवलला आहेत. काल मी सांगितलं तुम्हाला बिझनेस एरिया इज ॲट क्लायंट लेवल, आणि म्हणून सगळे कंपनी कोड त्या क्लायंट मध्ये जे असतील ते सगळे ते वापरू शकतील असं पण आपण डिस्कस केलेलं आहे. बरोबर आहे? अरे हा तो बोलो. हो. हा, येस. ओके. आता हे आपलं 7वं सेशन आहे. आपले 24 सेशन होणार आहेत. ओके. सो याच्यानंतर आपण युट्यूबवर व्हिडिओ पब्लिश डायरेक्ट मी 15वा करणार आहे. 15 16 17 आणि मग 20 21 22 असे करणार. सो ज्यांना कोणाला हा व्हिडिओ आवडत असेल आणि ज्यांना खरोखरच अशी आतमधून एक ईर्ष्या निर्माण झाली असेल, ईर्ष्या की मला ग्लोबल सर्टिफिकेशन करायचं आहे, सो त्यांनी ह्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करायला. 9892004725. ऑफिस अवर्स मध्ये असेल तर शक्यतो व्हॉट्सअप केला तर बेटर, आणि स्वतःची माहिती आणि थोडंसं काय काम आहे ते हे करून. पण ज्यांना हा व्हिडिओ सबस्क्राईब करायचा असेल तरी 2500 फीज या गुगल पे नंबरवर भरायची. त्यामध्ये लाईफ टाईम ऍक्सेस मिळणार 24 व्हिडिओचा, विथ अलॉंग विथ ऑल FI रिलेटेड नोट्स आपण जे आता बघतोय, आणि सगळे क्वेश्चन्स आन्सर्स हे पण त्याच्यामध्ये असतील, आणि हा लाईफ टाइम ऍक्सेस असेल, है ना. म्हणजे जब तक मैं हूं तब तक ये ऍक्सेस आपको मिलेगा. बरोबर आहे? ठीक आहे. सो आत्ता आपण जे काय बघत होतो या याच्यामध्ये, मी असं म्हणत होतो की ओके, आय विल गो टू, तुम्ही बघत राहा, फक्त मी जरा एक ऍक्टिव्हिटी करतो. ओके, ठीक आहे. आता परत मी करतो. काय करतो ते सांगतो मी. OBY6 हा ट्रान्झॅक्शन कोड जो आहे तो मला या कंपनी कोडची ग्लोबल पॅरामीटर्स दाखवणार आहे किंवा ग्लोबल डेटा सेटिंग दाखवणार आहे. ग्लोबल म्हणजे या कंपनी कोडला लागू असलेले सगळे पॅरामीटर्स.
या कंपनी कोडला लागू असलेले सगळे यू कॅन से फीचर्स, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, OBY6. टायटलच बघायचं, कंपनी कोड, ग्लोबल डेटा. सो इथे आपला पोझिशनला जायचं, आपला कंपनी कोड 2911, याला डबल क्लिक करायचं. इथे बघा, आतापर्यंत आपण या कंपनीचा जे काही इतिहास लिहितोय त्यामध्ये हा फिजिकल इयर वॉरंट आधी कधी दिसत नव्हता. तो आता इथे दिसतोय कारण आपण तो डिफाईन केला. क्रेडिट कंट्रोल एरिया पण आपण काल डिफाईन केला म्हणून तो दिसतोय. कंपनी वगैरे हे आपण आधी केलेलं आहे. कंपनी कोड पण आपण आधी केलेला आहे. हे बिझनेस एरिया फायनान्शियल स्टेटमेंटला मी त्या दिवशी सिलेक्ट केलं होतं. ओके, सो याला इथे सेव्ह करतो. याला सेव्ह करतो म्हणजे ते डेटा वॉज सेव्ड. म्हणजे काय होईल की हे परत ते सेटिंग आहे ते हलणार नाही. त्यावेळेला मी सेव्ह नव्हतं केलं, मला आता आठवलं. त्याला सेव्ह नव्हतं केलं, मी सिलेक्ट तर केलं होतं पण सेव्ह नव्हतं केलं. आता मी सेव्ह पण केलं. ठीक आहे, ही सगळं आपल्या कंपनीचं सगळं चरित्र, कंपनी कोडचं हे लिहिलं जात आहे. रिअल लाईफमध्ये याच्यापैकी जे जे आपल्या कंपनीला, कंपनी कोडला ऍप्लिकेबल असतील ते आपण इथे आपण डिफाईन करायचं. ऑलराईट. आता नॉर्मली आपण प्रत्येक वेळेला कंपनी कोड आपण शक्यतो नाही म्हणत. आपण कंपनीला 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 असं म्हणतो. सो अगदी मी तुम्हाला अगदी कधी सांगितलं की हे कंपनी म्हणजे कंपनी कोड नाहीये, ती कंपनी आहे, सर्व ग्रुप. त्यावेळेला तुम्ही समजायचं की मी ग्रुप बद्दल बोलतोय. पण अगदी सहजपणे ओघामध्ये मी जर कंपनी म्हणालो तर तुम्ही समजून घ्यायचंय की आय एम टॉकिंग अबाउट कंपनी कोड. ओके, सो आता आपण वी आर गोइंग टू द नेक्स्ट. आपलं आजचं टार्गेट आहे साधारण 1 2 नाही नाही पुढे 5 आहे. चला चार्ट ऑफ अकाउंट आपण सुरू करूया. OB13 ट्रान्झॅक्शन कोड आहे, OB13. ओके, सो आय गो टू दिस वन आणि इथे नेक्स्ट चार्ट ऑफ अकाउंट. ओके, चार्ट ऑफ अकाउंट. आता पहिली गोष्ट, चार्ट ऑफ अकाउंट म्हणजे काय की तुम्ही FYGC मध्ये, SYGC मध्ये असं ट्राय बॅलन्स बनवायचे. ट्राय बॅलन्स, पण ट्राय बॅलन्स तुम्ही बनवल्यानंतर डेबिट साइड आणि क्रेडिट साइड त्याची टोटल करायची तुम्ही. आणि एकदा ट्राय बॅलन्स टॅली झाला का कोण आनंद व्हायचा आपल्याला, अगदी हत्तीवरून साखर वाटायची बाकी राहायची, इतका आनंद आपल्याला व्हायचा. कारण जेव्हा ते टॅली व्हायचं तेव्हा त्याची अॅक्युरेसी ही आपल्याला दिसायची की जे मी काम केलं ते अॅक्युरेट आहे, त्यामुळे तो ट्राय बॅलन्स टॅली झालाय. पण तो ट्राय बॅलन्स आपण कुठून त्याला हे करायचो, म्हणजे त्या ट्राय बॅलन्स मध्ये जे सेल्स वगैरे यायचे ते कुठून यायचे? जनरल लेजर मधून यायचे. ओके, सो जनरल लेजरच्या ERP सिस्टीम मध्ये जनरल लेजरच्या स्थापनेसाठी, एस्टॅब्लिशमेंटसाठी चार्ट ऑफ अकाउंटची गरज आहे. आय रिपीट, SAP ERP सिस्टीम मध्ये जनरल लेजरच्या एस्टॅब्लिशमेंटसाठी आपल्याला चार्ट ऑफ अकाउंट पहिल्यांदा आपला बनवावं लागेल. सो चार्ट ऑफ अकाउंट म्हणजे काय? इट इज अ समरी ऑफ द लेजर अकाउंट्स, GL अकाउंट्स. इट्स अ समरी ऑफ द GL अकाउंट्स. So chart of account is a, in SAP, is list of general ledger accounts that fall under different account groups of a company code. म्हणजे ह्याच्यामध्ये ना 2 गोष्टींचा उल्लेख झाला. एक तर चार्ट ऑफ अकाउंटचा झाला आणि दुसरा अकाउंट ग्रुपचा झाला. सो चार्ट ऑफ अकाउंट आणि अकाउंट ग्रुप असं दोन्ही आपल्याला एकदम एका वेळेला स्टडी करावं लागेल, म्हणजे एका मागोमाग एक. ओके, सो चार्ट ऑफ अकाउंट काय आहे? जनरल लेजर अकाउंटची एक लिस्ट आहे जी आपण अकाउंट ग्रुप्स मधून, अकाउंट ग्रुप्स मध्ये हे जनरल लेजर अकाउंट कुठे कुठे घ्यायचे हे आपण त्याच्यावरून ठरवणार आहोत. सो वन इज चार्ट ऑफ अकाउंट, अदर इज अकाउंट ग्रुप्स. थोडा वेळ लागेल, आपण व्यवस्थित पुढे जाऊया आणि चार्ट ऑफ अकाउंट पहिले समजून घेऊ, मग आपण अकाउंट ग्रुपला जाऊ.
हा चार्ट ऑफ अकाउंट जो आहे ना तो क्लायंट लेवलला डिफाईन होतो. इट इज डिफाईन्ड ॲट क्लायंट लेवल. त्यामुळे आपण चार्ट ऑफ अकाउंटचं आत्ता कॉन्फिगरेशन करताना, डेफिनेशन करताना आपल्याला कंपनी कोड दिसणार नाही, जसा बिझनेस एरियामध्ये दिसला नव्हता. बिझनेस एरिया हा क्लायंट लेवलला डिफाईन केला होता. तसं चार्ट ऑफ अकाउंट पण क्लायंट लेवलला आपण डिफाईन करतोय. आणि तो एकदा डिफाईन केला का क्लायंटला तो जोडून आपल्या कंपनी कोडला जोडून टाकायचा. ओके. चार्ट ऑफ अकाउंट मुळे काय होतं की इट हेल्प्स इन डेव्हलपिंग बेटर फायनान्शियल रिपोर्ट्स बाय ग्रुपिंग द अकाउंट्स बेस्ड ऑन देअर नेचर अँड युसेज. चार्ट ऑफ अकाउंट मुळे आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट जे आहेत त्या फायनान्शियल स्टेटमेंटची जी एक क्वालिटी असते, त्याची जी फायनान्शियल स्टेटमेंटचं एक जे स्टँडर्ड असतं, ते स्टँडर्ड आपल्याला उत्तम स्टँडर्ड मिळू शकतं. का? तर आपण जे अकाउंट नंतर सिलेक्ट करणार ते ग्रुप वाईज करणार आपण. म्हणजे बॅलन्स शीट मध्ये येणारे आयटम्स जे आहेत त्याचा आपण एक ग्रुप बनवणार. लायबिलिटी साईडवाले त्यांचा एक बनवणार, असेटचा एक बनवणार, इन्कमचा बनवणार, एक्सपेन्सचा बनवणार. असे आपण ग्रुप ऑफ अकाउंट्स क्रिएट करणार. त्यामुळे सिस्टीम मध्ये नॅव्हिगेशन आपल्याला चांगलं मिळेल आणि रिपोर्टिंग आपल्याला चांगलं मिळेल. ओके. सो हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे त्यासाठी तुम्हाला थोडासा धीर धरावा लागेल. चला, चार्ट ऑफ अकाउंटचा आपला पहिल्यांदा पाथ बघूया आपण. ट्रान्झॅक्शन कोड हा रेडीमेड आपला OB13 आहे, पण SPRO मध्ये SAP रेफरन्स IMG म्हणजे इट इज नथिंग बट IMG स्क्रिप्ट. IMG मध्ये आपण जायचंय परत पुढे फायनान्शियल अकाउंटिंग. राईट. फायनान्शियल अकाउंटिंग, त्यानंतर जनरल लेजर अकाउंटिंग, मास्टर डेटा, प्रिपरेशन्स, मास्टर डेटा, प्रिपरेशन्स आणि एडिट चार्ट ऑफ अकाउंट लिस्ट. चला हा पाथ आपण फॉलो करूया. लेट्स सी. लेट्स सी. गो बॅक. ओके. सो SPRO आपण आपण ऑलरेडी IMG स्क्रीनवरच आहोत. सो फायनान्शियल अकाउंटिंग न्यू त्याच्यामध्ये पण आहोत आपण. फायनान्शियल अकाउंटिंग न्यू, त्यानंतर जनरल लेजर अकाउंटिंग साठी आपण ही एस्टॅब्लिशमेंट करतोय. इथे आहे खाली बघा जनरल लेजर अकाउंटिंग. जनरल लेजर अकाउंटिंग, जनरल लेजर अकाउंटिंग मध्ये आपल्याला ट्रुली स्पीकिंग मास्टर डेटा बनवायचे. मास्टर डेटा जनरल लेजर अकाउंटिंग मध्ये आपल्याला मास्टर डेटा बनवायचे, त्यासाठी ही तयारी चालली आहे, सगळी खटपट चालली आहे. जनरल लेजर अकाउंट मध्ये जीएल अकाउंटचे मास्टर डेटा आपल्याला बनवायचे. जनरल लेजर मध्ये GL अकाउंटचे मास्टर रेकॉर्ड आपल्याला बनवायचे. सो GL अकाउंट्स ते आपल्याला बनवायचे म्हणजे आपल्याला प्रिपेअर करायचे, म्हणून प्रिपरेशन्स. आणि इकडे आहे बघा एडिट चार्ट ऑफ अकाउंट लिस्ट, त्याच्या खाली असाइन कंपनी कोड टू चार्ट ऑफ अकाउंट. सो पहिल्यांदा आपण चार्ट ऑफ अकाउंट आपला जो आहे तो बनवूया, एडिट करूया, म्हणजे क्रिएट करूया आणि तो आपल्या कंपनी कोडला असाइन करून टाकूया. आणि त्याच्यानंतर लगेच आहे बघा डिफाईन अकाउंट ग्रुप आणि त्यानंतर लास्ट आहे डिफाईन रिटेन अर्निंग अकाउंट वगैरे. सो या एडिट चार्ट ऑफ अकाउंट लिस्टला इथे राईट क्लिक करतो, डिस्प्ले टेक्निकल इन्फॉर्मेशन मध्ये यू कॅन सी OB13 इज अ ट्रान्झॅक्शन कोड. OB13 इज अ ट्रान्झॅक्शन कोड. ओके. सो आय कम बॅक. इथे हे जे सिम्बॉल आहे त्याला डबल क्लिक करतो. आपल्याला चार्ट ऑफ अकाउंट इथे बघा, ह्या बाकीच्या लोकांनी त्यांचे चार्ट ऑफ अकाउंट, परत चार्ट ऑफ अकाउंट हे 4 डिजिटचं कॅरेक्टर असतं, 4 डिजिट्स. सो आपला जो आपण पहिल्यापासून एक संयम ठेवलाय की आपला कंपनी कोड 2911 आहे. कंपनी पण आपण 2911 FB करून टाकलं, फक्त 6 कॅरेक्टर होते म्हणून. बाकी जे जे काय आपण डिफाईन करतोय क्रेडिट कंट्रोल एरिया 2911, सगळीकडे तुम्ही सातत्य ठेवा. पण तुम्हाला फक्त समजून घ्यायचंय ना. रिअल लाईफ मध्ये पण आम्ही असंच करतो. जर कंपनीचं नाव आपल्या काहीतरी असेल तर त्याप्रमाणेच आपण त्याचे इनिशियल सिलेक्ट करून आपण करतो.
मग इथे काय म्हटलंय आणि बघा, आणि म्हटलंय की हा, हा जो आहे त्यांनी काय म्हटलंय 1448 है ना, चार्ट ऑफ अकाउंट फॉर HHTN ग्रुप. चला आपण आपलं करूया. हा बघा, हा मी आधी केलाय कधीतरी. 2302 चार्ट ऑफ अकाउंट फॉर कंपनी कोड 2302, है ना. हा इथे चार्ट ऑफ अकाउंट आहे. सो न्यू एंट्रीज. आपल्या चार्ट ऑफ अकाउंटचं नाव देऊया आपण 2911. नो रिझल्ट फाउंड. सो आपण तेच तर म्हणतोय ना की आम्हाला तर कॉन्फिगर करायचं आहे, मग रिझल्ट कसा दिसणार. सेव्ह केल्यानंतर रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. आता जर मी 2911 इथे केलं असतं मागे, इथे इथे मागे जर मी 2911 केलं असतं ते नसतं दिसलं ना. इथे सपोज मी पोझिशनवर गेलो आणि 2911 येणार नाही, कारण 2911 नाहीच आहे इकडे. ओके, म्हणून मी न्यू एंट्री करतोय 2911. ओके, आणि आय एम सेइंग चार्ट ऑफ अकाउंट और कंपनी कोड CC म्हणजे कंपनी कोड, किंवा असं पण करू शकतो आपण C, आणि त्याच्या पोटामध्ये छोटा O, जस्ट मिनिट, आणि परत कॅपिटल C, आणि त्याच्या पोटामध्ये छोटा D, लाईक हाऊ द कांगारू कॅरीज द बेबी. सो COCD म्हणजे CO म्हणजे कंपनी कोड. हा, कंपनी कोड स्पेस 2911. हा, याची मेंटेनन्स लँग्वेज असणार इंग्लिश. सो इथे खाली इंग्लिश आहे बघा, इंग्लिश. आपण जे GL अकाउंट जे बनवणार ना, त्याची लेंथ आपण GL अकाउंटची लेंथ आपण मॅक्झिमम 10 डिजिट पर्यंत ठेवू शकतो. GL अकाउंटची लेंथ आपण मॅक्झिमम 10 डिजिट पर्यंत ठेवू शकतो. मी इथे F4 करतो एकदा. F4 काय मिनिट आहे का बघा. हा, येस, करेक्ट. हा ना, 10 डिजिट पर्यंत आपण हे ठेवू शकतो. ओके, पण 10 डिजिट म्हणजे तुमचा जो जनरल लेजर अकाउंट असेल, फॉर एक्झाम्पल तुमचं सॅलरी अकाउंट आहे, तो सॅलरी अकाउंट तुम्ही असा डिफाईन करा 1. हा, तो सॅलरी अकाउंट कसा डिफाईन, 10 डिजिट जर कोणी ठेवलं तर त्याच्या तोंडाला फेस येईल नंतर. काय होणार बघा, 1, हा, 8 वेळा 0, 8 वेळा, 8 वेळा 0, 0, 0, 0, 0, 0, 0 आणि 1. हा माझा सॅलरी अकाउंट आला. दुसरा माझा रेंट अकाउंट. रेंट अकाउंटला मी 1, 8 वेळा 0, 0, 0, 0, 0, हा माझा रेंट अकाउंट आला. असं मी करत बसलो तर तोंडाला फेस येईल माझ्या. त्यामुळे मी त्याला खूप सुटसुटीत आणि आपल्याला पटणारा असा चार्ट ऑफ अकाउंट लेंथ घेतोय 6, 6 डिजिट पर्यंत. ठीक आहे, 6 डिजिट पर्यंत आपण त्याला सिलेक्ट करूया. सो आपला जर सॅलरी अकाउंट असेल तर फॉर एक्झाम्पल, हा, पहिले सॅलरी अकाउंट आपला असा असेल बघा, 400, 4,01,000. रेंट अकाउंट असेल तो 4,02,000. हा, 4,02,000. प्रिंटिंग अँड स्टेशनरी असेल तो 4,03,000. हे मला परवडेल, हे काही जास्त कठीण नाही. ओके, ओके. सो नॉर्मली तो आपण 6 डिजिटचा ठेवू. काही लोक 5 डिजिटचा पण ठेवतील, पण जनरली 6 डिजिटचा ठेवण्याचा प्रघात दिसतो. पण इट डिपेंड्स फ्रॉम कंपनी टू कंपनी. सो मी असं म्हणतोय की माझे लेजर अकाउंट मी जे नंतर डिफाईन करणार आहे ना, ते 6 आकडी असतील, 6 आकडी. ओके, आता इथे बघा, हे जे आहे ना, हे आपण जे याच्यानंतर जे कंट्रोलिंग मॉडेल बद्दल मी तुम्हाला सांगतोय की आफ्टर डुईंग FI प्लीज डू कंट्रोलिंग फॉर 1 मंथ विथ मी. अगदी तुम्हाला मी असंच प्रत्येक गोष्ट त्याच्यात समजून सांगणार, आणि त्यानंतर तुम्ही 1 महिन्यानंतर तो कंट्रोलिंगचा कोर्स केल्यानंतर, आणि तो ऑफकोर्स हँड्स ऑन एक्सपिरियन्स घेतल्यानंतर तुम्ही, आता तुम्हाला मी आज त्या सर्व्हरची कॉस्ट सांगितली, 1,800 रुपीज फी आहे. आपण कॉलेजमध्ये असताना 2,500 रुपये भरली होती. मला माहिती आहे, आपण 2,500, 10 कनेक्शन घेतले होते, 25,000 भरले होते.
पण आता ते 1800 मध्ये इतका कमी रेटला मिळालेलं आहे. आता तुम्ही जास्त वाट बघू नका, कारण तुम्हाला आता पहिल्यांदा त्याला इन्स्टॉल करायचं आहे. सो त्यांच्याकडून तो येणार, मग ते वेंडरला पेमेंट करणार मी, आणि वेंडर मग तुम्हाला तो ऍक्सेस देणार. इट विल बी द प्रोसेस ऑफ सेंडिंग ईमेल टू यू. त्याच्यामध्ये सगळं इन्स्ट्रक्शन मॅन्युअल असणार त्यांचं. त्याप्रमाणे तुम्ही ते करून घेऊ शकता. आपल्या माझ्या स्क्रीनवर, डेस्कटॉपवर जो आयकॉन आहे ना एसएपीचा, तो एसएपीचा आयकॉन तुमच्या स्क्रीनवर दिसायला लागला का मग तो त्याला डबल क्लिक करायचं. मग तुम्हाला ते पहिल्यांदा सुरुवातीला सिस्टीम मध्ये प्रवेश करताना तुम्हाला ते लॉग इन आयडी देणार, तुमचा पासवर्ड देणार, है ना. मग तो पासवर्ड तुम्ही, सिस्टीम तुम्हाला प्रॉम्प्ट करणार की तो पासवर्ड तुम्ही बदला म्हणून. ते लोक तुम्हाला लॉग इन आयडी, पासवर्ड काहीतरी सिंपल देतील असा, पुढे 1 2 3 4 5 वगैरे असं सिंपल देतील. तर तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे ठेवा, प्रकृतीप्रमाणे, है ना. तुम्ही स्वतःचं करायचं, आणि मग एकदा ते सुरू झालं का प्रत्येक व्हिडिओ बघायचा व्यवस्थित, प्रत्येक नोट्स व्यवस्थित बघायचा, आणि बराबर तुमच्या हातामध्ये, तुमचं यू आर यंग, तुमच्या हातामध्ये हे जे टेक्निकल गोष्टी किंवा कॉम्प्युटर्स वगैरे हँडल करण्याची जी एक तुमची जी क्षमता आहे ती अफाट आहे. त्यामुळे तुम्हाला वेळ लागणार नाही. फक्त आपला शत्रू कोण आहे? वेळ. तर वेळ जर आपण दिला तर आपण त्याच्यामध्ये प्रवीण होणार, एक्सपर्ट होणार. तर हे जे आहे, हे कंट्रोलिंग इंटिग्रेशन आपल्याला, जे आपण कंट्रोलिंग मॉड्यूल शिकणार त्यावेळेला हे नंतर तिकडे जास्त चर्चा होईल. या एफ आय ला आपण कंट्रोलिंगला जोडायचं कसं? तर त्या जोडण्यासाठी एक मॅन्युअल क्रिएशन ऑफ कॉस्ट एलिमेंट म्हणून ऑप्शन आहे, आणि दुसरा आहे ऑटोमॅटिक क्रिएशन ऑफ कॉस्ट एलिमेंट. त्याच्यावरती काय मी जास्त बोलणार नाही, पण आपण सध्या मॅन्युअल क्रिएशन ऑफ कॉस्ट एलिमेंट हे सिलेक्ट करू. बाकी हे ग्रुप चार्ट ऑफ अकाउंट्स वगैरे आपल्या बाबतीत लागू नाहीये, कारण आपला एकच कंपनी कोड आहे. आपल्या ग्रुपमध्ये काही इतर काही कंपनीज नाही आहेत, आणि हा ब्लॉक कधी करू नये, नाही तर सगळं बोंबाबोंब होईल. त्यामुळे हे एक सुविधा दिली आहे की जर काही असं एखाद्या अकस्मात काहीतरी गडबड चालली असेल सिस्टीम मध्ये, तर तुम्ही टेम्पररी हे ब्लॉक करून ठेवू शकता. मग काय होईल? ब्लॉक केल्याने युजर लोकांना काही त्याच्यामध्ये एंट्री पास करायचं त्यांना चान्स मिळणार नाही. आणि मग ती काही जी टेक्निकल तुमची समस्या असेल, ती समस्या टेक्निशियन्सनी दूर केली का मग परत तुम्ही हा ब्लॉकचं जे हे काय आहे ते काढून टाकायचं. ओके, आय थिंक मी ह्याला एकदा एंटर करतो आणि मग सेव्ह करतो. एंटर केल्यानंतर काहीच इनकन्सिस्टन्सी नाही. आय एम सेव्हिंग दिस, आय एम गेटिंग दिस. सो डेटा इज सेव्ड. सो चार्ट ऑफ अकाउंट डिफाईन केल्यामुळे मला एक शाश्वती अशी मिळाली, किंवा मी माझ्याशीच अशी एक खोंगाट बांधले की हा चार्ट ऑफ अकाउंट मी जीएल मास्टर्स, जीएल अकाउंट्स क्रिएट करण्यासाठी, म्हणजे जीएल मास्टर्स क्रिएट करण्यासाठी ही एक पूर्वतयारी माझी होती. इट वॉज, यू कॅन से, इट वॉज द बेसिक प्रिपरेशन needed for creating the account groups, and under the account groups we'll be defining different GL account groups. ओके ओके. सो हा चार्ट ऑफ अकाउंट जो आहे त्याच्यामध्ये आपण असं ऐलान किया आहे की माझा जो जीएल अकाउंट असेल त्याची लेंथ 6 असेल. लँग्वेज तर ऑफकोर्स इंग्लिश आहे, आणि कंट्रोलिंगचं तर आपण करणार नाही आता, त्यामुळे मॅन्युअल क्रिएशन ऑफ कॉस्ट एलिमेंट हे आपण ऑप्शन इकडे सिलेक्ट केले. आय थिंक दिस इज क्वाइट ओके फॉर द टाइम बिंग. ओके. सो आता आपण एक काम करूया. वी विल, हे आता बघा, हे सगळं जे आपण केलं इथे, है ना, इथे मला सांगा, तुम्हाला इथे कुठे कंपनी कोड भेटतोय का? सांगा मला जरा. कुठेतरी अख्ख्या स्क्रीन मध्ये कंपनी कोड आहे का? बघा. आहे का? नाही. म्हणजे हा क्लायंट लेवलला डिफाईन झालाय. मग आता आपल्याला काय करायला लागेल? कंपनी कोड आपला जो आहे ना, तो याला जोडायला लागेल. डिफाईन असाइन, डिफाईन असाइन, डिफाईन असाइन. सो आपल्याला तो कंपनी कोडला जोडायला लागेल. आत्ता जर मी इथे परत रिव्हिजिट केलं, हा जो माझा OBY6 आहे, इथे चार्ट ऑफ अकाउंट हा ब्लँक आहे.
कारण आता हा जर काय तसं बघायला गेलं तर त्याला जरी रिफ्रेश मी केलं समज, ओके, ह्याला रिफ्रेश जरी मी केलं, परत एकदा येतो बॅकस्लॅश एन, एन करतो म्हणजे बाहेर पडतो, OBY6, OBY6, परत शुरू से शुरू करता हूं. सो माझा कंपनी कोड आहे 2911. ओके, डबल क्लिक. चार्ट ऑफ अकाउंट काही दिसत नाहीये, कारण चार्ट अकाउंट जो आहे तो मी माझ्या कंपनी कोडला जोडलेलाच नाहीये. मी तो जोडलेलाच नाही आहे. तर कसा दिसेल तो? नाही दिसला तर मी हाताने घालीन, पण नुसतं हाताने घालून उपयोग काय? त्याला ऍक्च्युअली त्याला जोडायला तर पाहिजे सिस्टीम मध्ये. सो लेट मी ट्राय दॅट. सो आय गो टू माय द अर्लियर स्क्रीन. इकडे बॅक, परत एकदा बॅक, आणि इकडे आहे बघा असाइन कंपनी कोड टू चार्ट अकाउंट. पाथ मध्ये ऍक्च्युली ना एक अशी मजा असते, म्हणजे ते सुरुवातीला थोडं समजून घ्यायला सजा असते, पण ते जेव्हा समजतं ना तेव्हा कॉन्फिगरेटर्स लोक ट्रान्झॅक्शन कोड वगैरे काही लक्षातच ठेवत नाहीत ते लोक. त्यांना ट्रान्झॅक्शन कोड काय विचारलं तर करतात, नाही माहिती आम्हाला. ते इथूनच ते नॅव्हिगेट करतात. शक्यतो त्यांना ट्रान्झॅक्शन कोड मध्ये म्हणजे माहिती असतं त्यांना, पण ते त्याच्या फंदात पडत नाही, कारण त्यांना फक्त कॉन्फिगरेशन करायचं असतं आणि सगळं ऑल इज वेल हा रिपोर्ट युजर्स कडून पाहिजे असतो. ओके, सो असाइन कंपनी कोड टू चार्ट अकाउंटला हळूच मी एकदा राईट क्लिक करतो. डिस्प्ले टेक्निकल इन्फॉर्मेशन OB62 बघा, 4 शेवटचे कॅरेक्टर, OB62, राईट. सो याला डबल क्लिक करतो आणि हा जो चार्ट ऑफ अकाउंट आहे तो आपल्या कंपनी कोडला जोडून टाकतो, राईट. सो आता आपला चार्ट ऑफ अकाउंट आपण डिफाईन केलेला आहे ऑलरेडी, त्यामुळे मला तो सर्च करावा लागेल फक्त. सर्च करून इथे मी 2911 हा माझा कंपनी कोड आहे, सॉरी हा कंपनी कोड आहे, त्याला मी इथे पहिल्या लाईनवर आणतो. कंपनी कोड 2911, कंपनी कोड नेम इज 2911, सिटी पुणे, आणि इथे 2911 मी टाकून देतो. 2911 बघा, लगेच तो धावत धावत आला, कारण तो सिस्टीम मध्ये ऑलरेडी मेमरीमध्ये आहे सिस्टीमच्या. त्यामुळे नुसतं मी 29 घातल्यानंतर 2911 एकदम धावत धावत आपल्याकडे आला. ओके, याला एकदा एंटर करतो. हे कंट्री चार्ट ऑफ अकाउंट्स आहे, पण कंट्री चार्ट ऑफ अकाउंट्स वगैरे हे या लेवलला आपण काय करणार नाहीये. ओके, सो आता मी एकदा एंटर करून बघतो, सगळं ओके दिसतंय. सेव्ह करतो. सो हा माझा रिक्वेस्ट डायलॉग बॉक्स आला, एंटर करतो. ओके, डेटा वॉज सेव्ड. आता इथे ह्या माझ्या ह्या व्ह्यू मध्ये इथे तो मला दिसणार नाही, कारण हा जुना स्टेबल एकदम जैसे थे वैसा तो आहे ना वो. तो आधी जसा आहे तसा आहे तो. त्यामुळे याला मी इथून मागे जातो. ओके, मागे जातो आणि परत एकदा एक्झिक्यूट करतो. प्लीज से बॅकस्लॅश OBY6. नाही तर मी त्याला आता हाताने घालीन, नाही दिसला तर. पण काय की हाताने जरी घातला मी त्याला समज, तरी पण आता तो मी असाइन केलेला आहे ना, त्यामुळे कुठे काही इनकन्सिस्टन्सी येण्याची शक्यता नाहीये. हा बघा दिसायला लागला आपने आप. सिस्टीम इज सो स्मार्ट की ज्या वेळेला मी फिजिकल इयर भरा आजच डिफाईन केला, डिफाईन करून मी तो कंपनी कोडला असाइन केल्यानंतर तो इथे आला. चार्ट ऑफ अकाउंट मी नुसतं पहिले डिफाईन केलं आणि एकदा क्युरियोसिटी म्हणून जाऊन बघितलं, तो बोलताय की नाही अभी नहीं, आपको असाइन करना पडेगा. मग असाइन केल्यावर मग मी काय केलं, रिफ्रेश केलं किंवा परत ट्रान्झॅक्शन OBY6 एकदा एंटर केलं. ही सगळी आपल्या कंपनी कोडचं हे चरित्र आहे. हे आपल्या कंपनी कोडचं एक पूर्ण चरित्र आहे की हे सगळ्या कंपनी कोडचे हे इम्पॉर्टंट सिलेक्टेड पॅरामीटर्स आहेत.
इज इट ओके? ओके, चार्ट ऑफ अकाउंट डिफाईन आणि चार्ट ऑफ अकाउंट असाइन टू कंपनी कोड हे आपण तेवढं सगळं इथे केलेलं आहे. ओके, आता आय थिंक आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आता, कारण जे काय म्हणतो त्याला अकाउंट ग्रुप आहे ना, त्याला बराच वेळ लागेल, कारण त्यामध्ये आपल्याला डिस्कस करायला वेळ लागणार नाही, पण ते कॉन्फिगरेशन जे आहे ना त्याच्यामध्ये थोडा आपला वेळ जाऊ शकतो. सो आपण बेटर विल डू वन थिंग इथे आपण येऊया आणि याला आपण इथे एक आठवण ठेवूया की ह्याला आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करायचं आहे. टू बी कव्हर्ड इन नेक्स्ट लेक्चर. ओके, ऑल राईट. सो आता वी कॅन जस्ट विजिट दिस वन्स आणि यामध्ये कॅन सॉरी आपला येस 1 2. तर चार्ट ऑफ अकाउंट जो असतो त्याच्याबद्दल थोडस बोलूया. कसं आहे माहिती का की ग्रुप चार्ट ऑफ अकाउंट्स, कंट्री स्पेसिफिक चार्ट ऑफ अकाउंट्स वगैरे हे इव्हन ग्लोबल सर्टिफिकेशन मध्ये देखील फार डेप्थ मध्ये नसतं. ते आपल्याला फक्त तो विषयाचा गाभा आपल्याला समजून घ्यायचा असतो. आता तुम्ही ग्रुप चार्ट ऑफ अकाउंट्स बघा. ग्रुप चार्ट ऑफ अकाउंट म्हणजे आपले 4 कंपनी कोड असतील तर आपला ग्रुप बनणार ना. इट इज यूज बाय द एंटायर कॉर्पोरेट ग्रुप अँड हेल्प्स इन जनरेटिंग रिपोर्ट्स ॲट द कॉर्पोरेट लेवल. म्हणजे आपलं ते माझं पहिल्यापासूनच जे टाटा मोटर्स, टाटा टी, टाटा इन्शुरन्स कंपनी, टाटा समथिंग, ते जे आपण काय एक्झाम्पल घेतलं होतं, तसं जर आपलं काय असेल ऍक्च्युली रिअल लाईफ मध्ये तर आपण मग ग्रुप चार्ट ऑफ अकाउंट बनवणार. कंट्री स्पेसिफिक चार्ट ऑफ अकाउंट्स म्हणजे एखाद्या देशाची जर रिक्वायरमेंट असेल की तुम्हाला चार्ट ऑफ अकाउंट तुमचा असा बनवावा लागेल, सो इट इज लिंक टू कंपनी कोड अँड इज स्पेसिफिक टू इच कंट्री. इट इज यूज टू कम्प्लाय विथ द लोकल अकाउंटिंग रेग्युलेशन्स. म्हणजे कंपनीच्या त्या देशाच्या त्या देशावर ते अवलंबून असेल. त्या देशाचा जर काही एक सेपरेट लिगल कंप्लायन्स असेल तर ती लिगल कंप्लायन्स त्याची पूर्तता करण्यासाठी हा कंट्री स्पेसिफिक चार्ट ऑफ अकाउंट्स ज्याला करायचा असेल तो वापरू शकेल. आणि आपण जो आता वापरला तो एक जनरल पर्पज ऑपरेटिंग चार्ट ऑफ अकाउंट्स आहे. इट इज यूज टू पोस्ट द डे टू डे एक्सपेन्सेस अँड कॅन इन्क्लूड बोथ एक्सपेन्सेस अँड रेव्हेन्यू अकाउंट्स. म्हणून मग अशी मी म्हणालो की चार्ट ऑफ अकाउंट ही आपली लेजर अकाउंट करण्याची पूर्वतयारी आहे. आपण यानंतर लेजर अकाउंट बनवणार, पण लेजर अकाउंट्सच्या आधी देखील आपल्याला अकाउंट ग्रुप बनवायला लागतील आणि मग लेजर अकाउंट्स आपल्याला बनवायला लागतील. सो ऑपरेटिंग चार्ट ऑफ अकाउंट इज यूज टू पोस्ट डेली एक्सपेन्सेस and can include both expenses and revenue accounts. The information is shared by finance as well as controlling models. कारण कंट्रोलिंगचा दरवाजा तिकडे आपण मगाशी बघितलाय आणि त्यावेळेला मी म्हणालो की हे कंट्रोलिंग मॉड्यूलमध्ये कव्हर होणार आहे. त्यामुळे मी फक्त ते मॅन्युअल सिलेक्शन एक ऑप्शन होतं ते मी सिलेक्ट केलं, कारण त्याच्यानंतर मी पुढे बोलायला गेलो तर त्याच्यावरती अजून वेळ जाऊ शकतो आणि त्याची आत्ता ह्या स्टेजला गरज नाहीये. बघा, सगळं आपण एकदम शिकू शकत नाही. आपल्याला हळूहळू पुढे जायचं असतं. थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना, तसं आपल्याला हळूहळू पुढे जायचं. एक 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 विषय घेऊन पहिले ते व्यवस्थित जे काय केलं ना ते पहिले तुम्ही व्यवस्थित करा. तुम्हाला इतकी फॅसिलिटी आहे की तुम्ही हे व्हिडिओ कितीही वेळा ऐकू शकता. तुम्हाला मी गुगल ड्राईव्ह ऍक्सेस दिलेला आहे. किती वेळा अगदी फार तुम्हाला थकवा वाटत असेल तर घरामध्ये अगदी छानपैकी बेडवर झोपून पण तुम्ही छानपैकी ब्लूटूथ कानामध्ये लावून तुम्ही ऐकू शकता ना.
किंवा कानामध्ये लावायची पण गरज नाहीये. ब्लूटूथ हा सेपरेट स्टँड अलोन पण मिळतो आपल्याला, जो बाजूला जसा ट्रान्झिस्टर असायचा तसा बाजूला ठेवून पण ऐकता येतं. पण हे कोण कोण करतं माहितीये का? हे जो असं झपाटलेला असतो ना, जो झपाटलेला असतो तो करतो. तो झपाटलेला नसतो तो कशाला करेल असं? सो रात्री झोप येत नसेल, उदाहरणार्थ झोप तुम्हाला चांगली यावी त्याच्याबद्दल शंका नाहीये, पण काही एखाद दिवशी नाही लागत आपल्याला झोप. मग त्यावेळेला मग आपण काय करायचं? आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक तर देवाचं नाव घ्यायचं, चांगलं जप करायचा आणि मला झोप येऊ दे, मला झोप येऊ दे असं एक जप करायचं. आणि दुसरं म्हणजे आपण काहीतरी मग आपली स्वतःची प्रोग्रेस, काहीतरी एखादी आवड असेल, तुम्ही उत्तम बासरी वाजवत असाल किंवा गिटार वाजवत असाल, तर त्याच्यामध्ये तुमचा वेळ तुम्ही स्पेंड करू शकता. पण त्याच्या थोडी आता तुमच्याकडे तिसरा ऑप्शन पण आला ना, की जे जे काय तुम्ही केलेलं आहे ते तुम्ही ऐकू शकता कमीत कमी. हे तसं तर पाथ हे आपण डिस्कस केलेलं आहे. अकाउंट ग्रुप्स हे आपण पुढच्या वेळेला डिस्कस करणार आहोत. ओके, सो जस्ट टेक लास्ट 5 minutes, ओनली 5 minutes. ओके, बिफोर वी डिस्पर्स फॉर टुडे. हे जे सर्टिफिकेशन आहे ना, हे मी सगळ्यांना सांगतोय, जे कोणी युट्यूबवर बघणार आहेत त्यांना पण सांगतो. हे सर्टिफिकेट तुमच्याकडे जर असेल, पर्टिक्युलरली मी आता जे टार्गेट करतोय ते कॉलेजचे विद्यार्थी जे आहेत, FY BCom, SY BCom, TY BCom, किंवा ज्यांचं आता कॉलेज झालेलं आहे, MComचा विचार करतायत वगैरे असे लोक. तुम्ही अगदी स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीला साक्ष ठेवून मला सांगा, तुम्ही BCom झाल्यानंतर तुम्हाला लगेच नोकरी मिळणार आहे काय आता ह्याच्यामध्ये? आय एम सॉरी टू से की तसं नाही होणार आता. तुमच्याकडे टेक्निकल कॉम्पिटन्स पाहिजे. एक्सेल मध्ये मास्टर आहात का? पॉवर पॉईंट तुम्हाला येतं का? पॉवर BI येतं का? तुम्हाला ERP येतो का? हेच प्रश्न तुम्ही त्या दारात गेल्यानंतर पहिले प्रश्न तुम्हाला हेच विचारले जातील. आणि तुम्ही प्रत्येकाचं उत्तर नाही 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 केलं तर ते पण म्हणतील आम्ही पण नाही म्हणतो. हे रोज घडताना मी बघतोय ऑर्गनायझेशन मध्ये. त्यामुळे आपल्या ह्या भागातले BCom झालेले, MCom झालेले मुलं देखील आम्ही त्यांना पहिल्या स्टेजमध्ये पण घेऊ शकत नाही, कारण तिथेच ते रिजेक्ट होतात त्यांच्या ऍप्लिकेशन मध्ये बघितल्यानंतर. पण हे जर तुम्ही केलं तर हे जसं आपलं शिक्षण असतं ना, ते आपल्या मागे सावलीसारखं उभं राहतं पूर्ण संपूर्ण आयुष्यभर. आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की ज्यामध्ये आपण कधीतरी असं काहीतरी होतं की कोणतरी आपल्याला, नियती आपली जी आहे ती कड्यावरून खाली लोटते की काय, असे प्रसंग माणसाच्या जीवनात येतात. काहीतरी प्रचंड घडामोड होते त्याच्या जीवनामध्ये आणि त्याला असं वाटतं की आता मैं खाई में गिरी जाऊंगा. पण त्यावेळेला डेफिनेटली एक परमेश्वरावर दृढ श्रद्धा आणि दुसरं म्हणजे आपलं क्वालिफिकेशन, या दोन गोष्टी आपल्याला तारून नेतात. तर देव पण परीक्षा बघत असतो. सो हे सर्टिफिकेशन तुम्हाला अत्यंत मेहनतीने तुम्हाला मिळवावं लागतं. ओके, हा बॅज आहे, हा शिक्का असतो. एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला तो लगेच तक्षणी तुम्हाला मिळतो. या सर्टिफिकेटचा तुम्ही नक्की विचार केला पाहिजे. त्याची जी मार्केट कॉस्ट आहे ती मार्केट कॉस्ट प्रचंड आहे, प्रचंड म्हणजे 4 लाख रुपये. पण पण मी तुम्हाला परत परत सांगतोय की हे जर तुम्ही माझ्याबरोबर केलं तर आय बी टीचिंग यू फॉर 4 months. आय बी टीचिंग यू फॉर 4 months. हा साधारण 4 महिन्याचा कोर्स असतो. आणि त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल,
तुमचा पहिला एरिया एसएपीचं कुठलं मॉड्यूल करायचं हे तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. FI मॉड्यूल आपण सिलेक्ट केलं आता. त्याच्यामध्ये ट्रेनिंग घ्यावं लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल, एक्झामला सबस्क्राईब केलं पाहिजे. त्यांचं सर्टिफिकेशन हब म्हणून असतो, साईट असते, त्यावर जाऊन आपली एक्झाम आपण रजिस्टर करायची, कुठल्या दिवशी आपल्याला एक्झाम द्यायचे ते. आणि मग एक्झाम पास झाल्यानंतर देखील त्या प्रवाहामध्ये राहायचं, सतत सतत प्रवाहामध्ये राहायचं. नंबर ऑफ अटेम्प्ट्स 20,000 रुपये तर तुम्ही फी पे केली एसएपी कंपनीला. 20,000 रुपये फी केली तर तुम्हाला एकदा बसायला मिळतं एक्झामला. ज्या दिवशी तुम्ही रजिस्ट्रेशन करता तिथपासून 12 महिन्यामध्ये एकदा बसायला मिळतं. आणि 52,000 तुम्ही जर फी भरली तर तुम्हाला 6 वेळा देता येते एक्झाम, 6 वेळा. सो हे 20,000 रुपये 1 अटेम्प्टचे, 52,000 रुपये 6 अटेम्प्टचे. आणि ज्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत त्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट याची 4 लाख रुपये फी घेतात. 4 लाख रुपये. आय माय सेल्फ हॅव पेड. मी स्वतः 4 लाख रुपये दिलेले आहेत. पण त्यावेळेला मला माहिती नव्हतं. इनफॅक्ट आय वॉज नॉट दॅट मच इन्फॉर्म्ड ॲट दॅट टाइम. पण आत्ता जर तुम्ही हा कोर्स माझ्याबरोबर केला तर मॅक्सिमम तुम्हाला 50 ते 60,000 रुपीज खर्च येऊ शकेल. मॅक्सिमम 50 to 60,000, ज्यामध्ये 20,000 रुपये आपण एक अटेम्प्टचाच विचार करू तर 20,000 रुपये तर तुम्हाला फक्त एसएपी इन्स्टिट्यूटला द्यावे लागतील. ते कोणालाही दुसऱ्या वेंडर वगैरे एसएपी कंपनी जी आहे ना त्याला द्यायला लागतं. 5,000 रुपये तुम्हाला एक साधारण 5,000 रुपये 5,000 रुपये तुम्हाला साधारण एक त्याचा जो हा जो सर्व्हर असतो तो सर्व्हर ऍक्सेससाठी त्याचे जे वेंडर्स असतात त्यांना पे करायचे डायरेक्ट. माझा काही संबंध नाही, त्यांनाच पे करायचे. आणि साधारण 25 ते 30,000 रुपये तुमची ट्रेनिंग फी असेल 4 मंथसाठी. इट डिपेंड्स की काही कधी ते थोडं लवकर पण होऊ शकतं, जास्त नाही पण थोडं लवकर पण होऊ शकतं. विथ ऑल नोट्स, विथ ऑल गुगल ड्राईव्ह ऍक्सेस ऑफ लेक्चर्स. आणि यू कॅन रेस्ट अश्युअर्ड युअर सेल्फ, इफ यू ट्रस्ट that it is possible. If you keep always yourself in a doubting Thomas mind. म्हणजे डाउटिंग थॉमस म्हणजे शंका जर मनात सारखी सारखी डोकावत राहिली आणि ते शंकेचं निरसनच झालं नाही तर काही करू शकत नाही ना आपण. तर त्यासाठी एसएपी इझी सर्टिफिकेशन करणं हे खूप मोठा पल्ला आहे. डायरेक्ट तुम्ही त्या नॉन ERP सिस्टीम मधून कॉलेजमधून तुम्ही याल आणि एसएपी सर्टिफिकेशन साठी जाल तर फार भयंकर परिस्थिती ओढू शकते. म्हणून यू डू विथ मी फॉर 1 month FI कोर्स 48 hours. आणि आफ्टर दॅट डू विथ मी फॉर 1 month कंट्रोलिंग कोर्स फॉर 48 hours. दोघांची इंडिव्हिज्युअल फी 2,500 आहे. सो 2,500 इन 1 month, 2,500 इन अदर मंथ. त्याचा ऍडव्हान्टेज तुम्हाला असं होईल की तुम्हाला त्याचा विषयाचा गाभा समजेल, मुळाशय समजेल, पेस समजेल. आणि त्यानंतर ज्या पुढे येणाऱ्या ज्या एक एक गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला मी एक दिवशी तो ग्लोबल सर्टिफिकेशनचा सिलेबस दाखवेल. तो सिलेबस बघून बघून छाती दडपली जाते. पण ती एक टेक्निक आहे, ती ट्रिक आहे. कसं कसं लर्न करायचं, कुठे फोकस करायचं, कुठे फोकस नाही करायचं. कारण त्यांची जी मॉडेल्स असतात ना त्या मॉडेल्समध्ये वापरलेलं इंग्लिश आहे ते एवढं विचित्र इंग्लिश आहे की ते जर्मन मधून ट्रान्सलेट केलेलं आहे. त्यामुळे कर्ता कर्म क्रियापद हे आपली जागा सोडून इकडे तिकडे भटकलेले असतात. सो त्याला कसं वाचायचं, एक्झॅक्टली कसं रीड करायचं. त्याचे जसं आपण शाळेत असताना आपल्याला नवनीत नावाचं एक एक हे होतं, गाईड होतं. ते नवनीत आपल्याला गाईड करायचं की हा तुला भूगोलाचं काही येत नाही का, मग ठीक आहे हे 50 प्रश्न करून जा. तसं इकडे असं इथे सुद्धा काही साईट्स असतात की ज्याच्यावरती आपल्याला तो रिअल टाइम एक्सपिरियन्स मिळतो की एक्झाम दिल्याचा. त्याच्यातून आलं तर उत्तम, तुमचं लक. नाही आलं तर मग तुमचं प्रिपरेशन, आपलं प्रिपरेशन, कॉन्फिडन्स, या दोन्ही गोष्टी त्यावर असतात की कधी कधी त्याच्यातून येतं पण कधी नाही आलं तर मग आपण स्वतःहून आपण जे काही शिकलेलं आहे एवढं सगळं जे आपण 4 महिने घालवले त्या आधारे आपण करायचं. ओके, हे सगळं असं आहे. आणि
त्याचे एक्झामचे असे 10 चटके बसतात आपल्याला. 80 मार्काची एक्झाम असते. प्रॉक्टर समोर बसलेला असतो, म्हणजे लॅपटॉप मधून कॅमेरातून बघत असतो. तुम्हाला हलवून देणार नाही तो जागेवरून. जागेवरून तुम्ही उठलात तर डिस्क्वालिफाईड. संपूर्ण रूम मध्ये कॅमेरा फिरून घेणार, इकडे तिकडे कोण नाही ना, कोणी कॉपी बिपी प्रोव्हाइड करणारा, हे सगळं बघून घेणार. आणि तुम्हाला जागेवर हलवूनच देणार नाही. तो हलवलं का तू सांगणार की लुक जेंटलमॅन, इफ यू वॉन्ट टू गो फॉर इवन फॉर नेचर्स कॉल यू विल बी डिस्क्वालिफाईड. त्यामुळे अशी स्ट्रिक्ट एक्झाम असते. 64%ला पासिंग असतं. आणि जर ते उत्तम मार्गदर्शनाखाली केलं ना, तर ते शक्य होतं. मी सहज शक्य होतं असं म्हणत नाहीये. कारण मी जर तुम्हाला टाळी दिली आणि तुम्ही हातच पुढे केला नाही, तर टाळी पूर्ण कशी होणार? मेहनत ही तुम्हाला करायची. ओके. सो 1 मंथ FI, 1 मंथ CO, हे तुम्ही करावं. ओके. थँक यू व्हेरी मच. गुड नाईट.